नागपूर येथील पारडी नाका 5 नंबर नाक्यावरती आज धडक कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारावरती ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये एकूण 34 किलोचा जवळपासचा गांजा हा जप्ती करण्यात आलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या पाहता ज्या वेळेस गुप्त माहितीच्या आधारावर ही माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने युनिट जो NDPS चे जे पथक आहेत गुंडाणे साहेबांचा आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। गुप्त माहितीच्या आधारावर अशी कारवाई करण्यात आली। तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक यूपीचा एक ट्रक आहे 81E9004, तशीच एक कारही याच्या मागे दाखवण्यात येत आहे MS31FC 8838 ह्या क्रमांकाच्या गाडी आणि ह्या ट्रकनी युपी वरनं हा माल येत असल्याचं निष्पन्न झालेला आहे। हा गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता जय भोले ढाब्यावरती काही आरोपींनाही इथे अटक करण्यात आलेली आहे। तुम्ही समोर आपण बघू शकता की कशा प्रकारचे टीम होती आणि कशा प्रकारचा हा गांजा जप्ती करण्यात आला। या अनुषंगाने तुम्ही बघता येईल नागपूर दरम्यान NDPS पथक अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना भंडारा नागपूर हायवेवरील उमिया कॉम्प्लेक्स समोर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये असंशयास्पद हालचाली दिसून आली। पोलिसांनी तात्काळ दोन्ही वाहनांची तपासणी केली असता 34 किलो गांजा, एक अशोक लेलँड ट्रक, स्विफ्ट डिझायर कार आणि 8 मोबाईल असा एक तब्बल 29,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील आरोपी सुमेल सय्यद इस्माईल राहणार कामठी, तसेच मोहम्मद अनीस सय्यद हिजामुद्दीन, रवी उदयसिंग शाहू, अंकित गजानन नारनेरे राहणार हिंगणा, तसंच अमन निजराम गायधने हिंगणा, तसेच आकाश वसंत टिटोले राहणार आंधळगाव मोहाडी यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी हा आकाश विटोले हा या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर येत आहे। ही संपूर्ण कारवाई NDPS पथक पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, API संदीप जाधव, API नागेश पुन्नावार, पोलीस हवालदार पवन गजबिये, विवेक अढाऊ, गणेश जोगेकर, अरविंद गेडेकर, धनपाल मंजरेटे, पायल यादव, राहुल पाटील यांनी केली असून ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे। अशातच आता ही कारवाई कुठपर्यंत जाणार आहे आणि यामधले आरोपी आणखी किती समोर येतील हे बघण्यायोग्य राहील। आणि यामध्ये आता आपण जर बघता आहात की नागपूर सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा किंवा MD चरस अशा प्रकारची जे वाहतूक चालू आहे, अशात आता कुठल्या प्रकारे समोर पाऊल उचलण्यात येईल हे बघण्यायोग्य राहील। आणि ह्या कारणास्तव जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहेत हे कार्य करत आहेत। तर अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमार सह उद्गार न्यूज।